नमस्कार मित्रांनो, मी गणेश वाणकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। एसटी महामंडळ भरती 2025 संदर्भातली महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट जी आहे तर ती आलेली आणि ही न्यूज तुमच्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि संपूर्ण प्रक्रिया तुम्ही आधी जी आहे तर ते समजून घेतली पाहिजे। हे भरती टेंडर निघालेले आहे, तर तुमची भरती कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत मित्रांनो। बघा, लोकमत मध्ये यांच्या टेंडर जे आहे ई निविदाची सूचना जी आहे तर ती आलेली होती मित्रांनो। त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेले बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे प्रवासी वाहतुकीसाठीच सेवा देणारे अग्रगण्य महामंडळ आहे। या महामंडळामार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या बाह्य संस्थांकडून चालक व सहाय्यक निव्वळ करार पद्धतीने राज्य परिवहन महामंडळातील मुंबई प्रदेश, पुणे प्रदेश, नाशिक प्रदेश, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या 6 प्रदेशांतर्गत येणाऱ्या विभागांना पुरवण्याकरता प्रदेशनिहाय स्वतंत्र ई निविदा मागवण्यात येत आहे। सदर ई निविदा सूचना, निविदा प्रपत्र, निविदा फॉर्म फी, इसारा रक्कम, निविदेची पूर्व पात्रता, इतर अटी शर्ती या 26/10/2025 रोजी महा टेंडर या संकेतस्थळावर उपलब्ध होतील। तर आपल्यासाठी ही फार महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो, कारण की त्यांनी इथं टेंडर काढलेले आहे। हे टेंडर कशा पद्धतीने असणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो। बघा, एसटी ला 2 लोकांची गरज आहे, एक काय चालक 10वी पास ड्रायव्हर पाहिजे आणि दुसरा काय पाहिजे, त्यांना सहाय्यक पाहिजे, तो असिस्टंट पाहिजे, तो ITI होल्डर वाला पाहिजे, हे दोन्ही पाहिजेत। तर एसटी काय करते, इथं टेंडर काढते मित्रांनो। टेंडर कशाचं काढते, टेंडर काढते कंपनीला, ही कंपनीला टेंडर देणार आहे एसटी महामंडळवाले आणि ही कंपनी काय करेल, भरती करणार आहे, ही कंपनी भरती करणार आहे आणि हे भरती झालेले पोरं कुठे काम करतील, एसटी मध्ये काम करतील मित्रांनो। आलं तुम्हाला लक्षात, हे भरती झालेले पोरं एसटी मध्ये काम करतील, पण एसटी डायरेक्ट भरती करत नाही आहे, ऍक्च्युअली ते पण करू शकतात। ते काय करतायत, यांच्याकडे देतायत, यांना सांगतायत तुम्ही भरती करा आणि ते पोरं भरती करतील आणि ते एसटी मध्ये काम करतील मित्रांनो। अशा पद्धतीची ऑर्डर त्यांनी काढलेली आहे मित्रांनो। आपल्याला पहिले कॉन्ट्रॅक्ट काय वाटलं बघा, कॉन्ट्रॅक्ट 2 पद्धतीचे असतात, एक इन हाऊस असतं आणि एक अशा पद्धतीचे असतं। आता तुम्हाला कॉन्ट्रॅक्टीच कर्मचारी भरती करायचे आहेत ना, तर डायरेक्ट तुम्ही असंही करू शकतात, डायरेक्ट पोरं तुम्ही उचलू शकतात कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने। पण एसटी करायला घाबरतो, त्यांना काय वाटतं यांना परमनंट करावं लागेल का काय, कंपनीला केलं तर कंपनी जशी पाहिजे तशी झुकवता येते। तर त्या पद्धतीने एसटीने हे संपूर्ण टेंडर जे आहे तर ते काढलेले, म्हणून अनेक जे उमेदवार योग्य उमेदवार होते, ज्यांच्यामध्ये क्षमता होती, ज्यांचा अभ्यास चांगला होता, योग्य उमेदवारांना इथं न्याय मिळू शकत नाही मित्रांनो। कंपनी काय करेल, कंपनीच्या पद्धतीने भरती करेल। आलं लक्षात, कंपनीच्या पद्धतीने भरती करेल। पहिले तर जवळचे नातेवाईक लावतील, तिथं काम करणारे लोक त्यांचे नातेवाईक लागतो किंवा पैसे भरून लावून घेतील। तर हे असे काही प्रोसेस जे आहे तर ती तिथं होऊ शकते। आपण तिथं ब्लेमही नाही करू शकत, कंपनीने टेंडर भरले, कंपनीवर काय कारवाई करणार आपण जास्त। पण एसटी महामंडळाने अशा पद्धतीचं टेंडर काढलेले, ही माहिती तुम्हाला असणं इथं गरजेचं मित्रांनो। आणि याच्या विरोधात आपण जो आहे तो आवाज उठवला पाहिजे। तुम्ही सर्वांनी एकत्र जे आहे तर ते इथं आले पाहिजे मित्रांनो, कारण की ही फार महत्वाची प्रोसेस आहे। मी तुम्हाला आणि हे टेंडर आलेले पण बरं का मित्रांनो। बघा, महाराष्ट्र शासनाचे जे काही टेंडर येतात ना, ते येतात महा टेंडर या वेबसाईटवर। बघा, या महा टेंडरवर ऑलरेडी आलेली बघा हे टेंडर, बघा 16चं टेंडर आलेले बघा। सिलेक्शन एजन्सी फॉर सप्लाय ड्रायव्हर्स 3070 नंबर्स अँड असिस्टंट 260 MSRTC पुणे रिजन, हे नाशिक रिजन, हे मुंबई रिजन, हे छत्रपती संभाजीनगर। बघा, ऑलरेडी MSRTC चे जे आहेत तर ते सर्वच्या सर्व इथं टेंडर लाईव्ह झालेले आहेत मित्रांनो। त्यांनी कंपनी प्रोसेसला जे आहे तर ती इथं सुरुवात केलेली आहे आणि ही खूप मोठी धोक्याची घंटा जी आहे तर ती इथं असणार आहे मित्रांनो। इथं सगळ्या काही गोष्टी त्यांनी इथं दिलेल्या आहेत, तुम्हाला वेळापत्रक पण मी दाखवतो। बघा, 16ला त्यांनी हे आलेलं आहे, त्याच्यानंतर 30 पर्यंत ती डेट क्लोज होणार आहे, लास्ट डेट। आणि टेक्निकल क्वालिफिकेशन ओपनिंग हे 17/11 पर्यंत आणि कमर्शियल बिड ओपनिंग, म्हणजे त्यांनी पूर्ण वेळापत्रक त्यांच्या पद्धतीने हे जाहीरही करून टाकलेले आणि त्यांना असं वाटतं की हे टेंडर होऊन जाईल। हे टेंडर थोडे डिले झालं, 2 ऑक्टोबरला येणार होतं, परंतु जे कर्मचारी होते एसटी महामंडळाचे त्यांनी खूप विरोध केला मित्रांनो। परंतु ते ऑलरेडी लागलेत ना, त्यांना आता ते किती विरोध करतील, त्यांच्या काही संघटनांनी विरोध केला की तुम्ही असं करू नका,
पण ते लागलेले आहेत ना, ते काय असं जास्त विरोध नाही करणार, कारण की त्यांचे इश्यू असतात पगाराचे किंवा बाकीचे, तर ते नाही करणार. पण जे कोणी नवीन उमेदवार आहेत, 10वी पास उमेदवार असतील, कोणी ITI झालेले उमेदवार असेल, त्यांना मात्र तो खूप चांगली संधी होती. कारण की अशी काही भरती येत नाही मित्रांनो. ITI होल्डरसाठी 10वी पास भरतीसाठी खूप सारे उमेदवार ड्रायव्हर असतात, गावाकडे ड्रायव्हर असतात, पिकअप चालवतात, मोठे मोठे वाहनं चालवतात, त्यांना एक संधी मिळते ना सरकारी जॉबची. तर ही संधी देखील त्यांना आता जी आहे तर ती मिळणार आहे मित्रांनो, पण कंपनी मार्फत. आता कंपनी कशा पद्धतीने सिलेक्शन करते, काय करते, त्याच्यामध्ये आपला काहीच आहे तर तो रोल असू शकत नाही. इथं एसटीने मागे जे 2019 मध्ये भरती केले त्याच पद्धतीने भरती जी आहे तर ते करणे इथं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी ती भरती जी आहे तर ती इथं केलेली नाही मित्रांनो. हे लक्षात घ्या. त्यांच्या याच्यावर पण ही निविदा जी आहे तर ती इथं ऑलरेडी आलेली आहे. ड्रायव्हरसाठी त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे, परंतु इथं काही म्हटलेलं नाही आहे की परीक्षा घेतली परीक्षा घेऊनच ते ड्रायव्हर भरती करावं, अशी कुठल्याही पद्धतीची प्रोसेस जी आहे त्यांनी इथं उल्लेख जो आहे तर तो केलेला नाही. बाकी सगळ्या ज्या पात्रता आहेत त्या ऑलरेडी त्याच आहेत. जागा कुठे किती आलेल्या आहेत बघा. मुंबई रिजनला ड्रायव्हरच्या 3200 जागा काढलेल्या आहेत, असिस्टंटच्या 450. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरला ड्रायव्हरच्या 1820, असिस्टंटच्या 200 जागा. नागपूरला फक्त ड्रायव्हरच्या जागा आहेत 1210. त्याच्यानंतर अमरावतीला ड्रायव्हरच्या जागा आहेत 840, असिस्टंटच्या जागा नाहीत. पुणेला ड्रायव्हरच्या 3000 जागा आहेत, असिस्टंटच्या 260 जागा आहेत. नाशिकला ड्रायव्हरच्या 2700 जागा आहेत, असिस्टंटच्या 230 जागा आहेत. टोटल ड्रायव्हरच्या जागा या 12000 आहेत आणि असिस्टंटच्या या 13980. बाकीच्या पण जागा येणार आहेत मित्रांनो, या पण जागा येणारच आहेत. त्यांचं पण टेंडरची जी आहे तर ती प्रोसेस चालू आहे मित्रांनो. म्हणूनच तुम्हाला हे सांगणे की हीच ती वेळ आणि हाच तो क्षण, कारण की हेच आता जर विरोध नाही केला ना याला, तर काय होईल की मुलं भरती होतील आणि त्यांना हे नाही होणार मित्रांनो. आता याच्यावर पर्याय काय असू शकतो मित्रांनो, आता आपण पर्यायावर जे आहे तर ती चर्चा थोडीशी करून घेऊया. कारण की काय होतं, विरोधाला पर्याय पण असला पाहिजे. पर्याय एक आहे की एसटीला वाटतं की आम्हाला जे आहे तर कॉन्ट्रॅक्टनेस करायचंय, की आमची आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती अजून परमनंट करायची नाही आहे. तर त्याला एक पर्याय जो आहे तर तो असा असू शकतो मित्रांनो, सगळ्यात आधी इन हाऊस तुम्ही भरती करा, इन हाऊसच करा, इन हाऊस भरती करा. कंत्राटी स्वरूपाची ठेवा. 3 वर्षानंतर ज्याचा परफॉर्मन्स चांगला असेल, ज्याच्या विरुद्ध काही केसेस नसतील, त्यांना तुम्ही परमनंट करा. तुम्ही त्या पद्धतीने करतात. ऑलरेडी कंत्राटी ग्रामसेवकची भरती होती मित्रांनो, आपल्याकडे शिक्षकांची भरती होती. शिक्षक सेवकांनी 3 वर्ष त्यांनाही कंत्राटी स्वरूपानेच काम करावं लागतं. कृषी सेवक असतं त्याला पण 3 वर्ष करावं लागतं. तर हे काही नवीन नाही महाराष्ट्र शासनासाठी. तर तुम्ही हा पर्याय वापरू शकतात की 3 वर्ष. पण एसटीने कॉन्ट्रॅक्ट न काढता एसटीने काय करणं, TCS कंपनी असेल, IBPS कंपनी असेल, यांना कॉन्ट्रॅक्ट देणं की तुम्ही काय करा, नोकर भरती करा. ज्या पद्धतीने सरसेवेची परीक्षा जी आहे तर ती होत असते. एसटीने टेंडर खरं काढायचं असेल, TCS IBPS काढायचं, त्यांना परीक्षा द्यायला सांगायची आणि ते त्यांच्यासाठी उमेदवार जे आहेत तर ते भरती करून देतील आणि तुम्ही त्यांना काय 30,000 रुपये देणार होते तर ते 30,000 रुपये महिना तुम्ही देत जा 3 वर्षासाठी. त्याच्यानंतर त्याचे कर्मचारी ऑटोमॅटिक काय होतं मित्रांनो, एकदा इन हाऊस मध्ये लागलं ना तर ऑटोमॅटिक शासनाच्या याच्याप्रमाणे ते होऊनच जातात. त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही ते. दुसरा प्रॉब्लेम या कंत्राटी भरतीला काय होतं मित्रांनो माहितीये का, की आरक्षणाच्या नियमांचं उल्लंघन होतं मित्रांनो. कंत्राटी भरती ही सरळ आरक्षणाच्या नियमांचे डावलून करण्यासाठीचा एक प्रयत्न असतो मित्रांनो नेहमी. काय होतं मित्रांनो बघा, SC असेल, ST असेल, NT असेल, OBC असेल, SCBC असेल, यांना काही प्रमाणात आरक्षण म्हणजे सगळ्यांनाच काहीतरी आरक्षण आहे मित्रांनो. पण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती होते ना तर ती ओपन टू ऑल असते मित्रांनो. मग त्याच्यामध्ये असं असू शकतं की सगळ्याच्या सगळे एकाच समुदायाचे दिसू शकतात, सगळ्याचे सगळे एकाच म्हणजे सगळ्याच्या सगळ्यापेक्षा जास्तीत जास्त दिसू शकतात. त्यासोबतच काय होतं मित्रांनो, समांतर आरक्षणाचं पण उल्लंघन होतं. म्हणजे महिला किती होतील त्यांचं प्रमाण निश्चित नसतं. त्याच्यानंतर माजी सैनिक असतात त्यांचं असतं. त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन असतात, प्रकल्पग्रस्त असतात, भूकंपग्रस्त असतात, दिव्यांग असतात काही. तर असे वेगवेगळे आरक्षणाचे टप्पे असतात ना मित्रांनो. तर ते पण उल्लंघन होतं ना, कारण की ते ओपन टू ऑल असतं. मग आणि हेच जर एसटीने भरती केली असती ना, एसटी ही गव्हर्नमेंट बॉडी आहे, तिला गव्हर्नमेंटचे रूल जे आहेत तर ते फॉलो करावे लागतील. आपल्याकडे प्रायव्हेटमध्ये रिझर्वेशन नाही, म्हणून ते रिझर्वेशन त्यांना अप्लाय होत नाही. म्हणून मित्रांनो हीच ती वेळ आहे. बघा महाभारताच्या युद्धात पण कृष्णांनी ठरवलं असतं, कृष्ण भगवानांनी ठरवलं असतं तर युद्ध ते त्यांच्या एका सुदर्शन चक्रावर संपू शकले असते. परंतु त्यांनी हे सांगितलं होतं की ही लढाई तुमची आणि पार्थ ही लढाई तुलाच लढावी लागणार आहे. म्हणून त्यांनी मदत केली, त्यांनी सहाय्य केलं, त्यांनी सारथ्य केलं. परंतु युद्ध जे आहे तर ते शेवटी अर्जुनालाच लढून जे आहे तर ते जिंकावं लागतं. आणि या युद्धाचे अर्जुन जे आहेत तर ते तुम्ही आहात. तुम्ही जे आहे तर ते एकत्र आलं पाहिजे. याच्या विरुद्ध जे आहे तर आवाज उठवला पाहिजे. सध्या बघा मनपाची निवडणूक आहेत, सध्या चांगली, असं काही नाही की निवडणुका झाल्या. मनपाची निवडणूक आहे, शासनाला माहिती आहे की याच्यात दगाफटका होऊ शकतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला ही संधी आहे. म्हणून तुम्ही तुमचे जे लोकप्रतिनिधी असतील
त्यांच्याकडे हा विषय मांडा की अशा पद्धतीची कंत्राटी भरती काढू नका, तुम्ही इन हाऊस जी आहे तर ती भरती काढा. म्हणून सांगितलेले की हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. आता जर नाही केलं तर पुन्हा 3 वर्ष जे कोणी भरती होतील तर ते लोक लागून जातील आणि जे योग्य उमेदवार असेल, जो क्वालिफाईड उमेदवार असेल त्याला मात्र इथं संधी जी आहे तर तिथं मिळणार नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने होऊ शकतं. तुम्ही देखील तुमचे विचार जे आहेत तर ते कमेंट बॉक्समध्ये मांडू शकतात. तुम्ही देखील यांच्यापैकी कुठलाही हॅशटॅग जो आहे तर तो कमेंट बॉक्समध्ये लिहायचा मित्रांनो. काय होतं, हे व्हिडिओ जेवढे ट्रेंडिंग होतात ना तेवढे त्यांच्यापर्यंत पोहोचतात, बाकीच्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचतात, त्यांना पण इंटरेस्ट होतो, ते पण इथं उतरतात. बघा निवडणुकीचा माहोल आहे, तुम्हाला कोणी ना कोणी सपोर्ट करणार आहे, कोणी ना कोणी विरोध करणार आहे. तर या कालावधीत तुम्हाला जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींना भेटून हा जो विषय आहे तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तरच त्याचा मार्ग जो आहे तर तो लागू शकतो. याच्याविषयीची आणखी काही अपडेट असेल ना मित्रांनो तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल शेवटपर्यंत पूर्ण बघा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.